हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून जावा. तर इथे मी सकाळी आज छान असे बटाट्याचे पराठे बनवायला घेतले होते आणि खूप टेस्टी झाले होते खरंच हे पराठे. छान याला तूप लावून खमंग असं खरपूस भाजून घेतलं होतं आणि वेदांतीसाठी चीज पराठा असं बनवलं होतं मी. आणि एकदम सिंपल अशी रेसिपी होती आणि खूप जास्त टेस्टी झाले होते आणि बऱ्याच दिवसातनं ट्राय केले होते, त्यामुळं खूप जास्त सगळेच एक्सायटेड होते खाण्यासाठी आणि खूप टेस्टी झाले होते खरंच. तूप वगैरे लावले ना त्याने टेस्ट चेंज झाली आणि एकदम खमंग असे भाजून घेतले. सो मस्त असं दुपारचं जेवण वगैरे मी करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग वेदांतीला वगैरे स्कूलमधून आल्यावर जेवायला वगैरे दिलं. आणि हा जो मी कुर्ता बघते ना, मी स्वतः स्टिच केला होता. सो मी तो ना एक मिशोवरनं कापड मागवलं होतं, एक तीन मीटर वगैरे होतं, एक 3-4 मीटर. सो त्यातनंच मी माझ्यासाठी कुर्ता आणि वेदांतीसाठी फ्रॉक असं बनवलं होतं. खूप छान झाला तो. तुम्हाला कसं वाटला नक्कीच मला कमेंट करा. तिचाही फ्रॉक मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच, पण त्याआधी मग नेक्स्ट तिला इकडे ध्रुवाचं छान नाश्ता वगैरे झाला होता, त्याला छान नाचण्याची खीर बनवली. त्यानंतर वेदांती स्कूलमधनं आली तर हाच तिचा फ्रॉक होता जो की मी स्टिच केला होता आणि इकडे तो दाखवत होती. आणि आज आम्ही दोघींनी छान असं ट्विनिंग केलं होतं. तुम्हाला कसं वाटलं आजचा लुक नक्कीच मला कमेंट करा. अशा प्रकारे तिचा हा फ्रॉक होता आणि खरंच खूप छान झाला होता. मी याच्या आधी तिचे 1-2 वेळा फ्रॉक शिवले, तेही खूप छान झाले. तर इथे मी जो काय आपला उसाचा रस असतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे घरी बनवत होते. तर त्याच्यासाठी मी पुदिना, थोडंसं आलं, गुळी घेतला होता आणि आईस क्यूब आहेत तेही घ्यायचे आपल्याला, जेणेकरून थंडगार होतो आणि एक थोडंसं थंड पाणी घ्यायचं आपल्याला नंतरच्याला. सो मी त्याला छान मिक्सरला बारीक करून घेतलं आणि जसं आपला उसाची रसची टेस्ट असते ना, सेम तशीच येते. खरंच खूप छान लागतं हे. मग वेदांतीला मी ते करून दिलं छान. त्यामध्ये नंतर थोडंसं बर्फ वगैरे ॲड केला आणि खूप थंडगार असा ज्यूस झाला होता. सो तिला मी ते करून दिला आणि खरंच खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं. सो त्यानंतर मग संध्याकाळी इकडे मी पनीरची भाजी बनवायची होती, तर त्यासाठी इकडे तयारी करून घेत होते. छान कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेतलं आणि नंतर थोडेसे खडे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले होते. बऱ्याच वेळा मी जे काही कांदा टोमॅटो ना त्याची प्युरी बनवते मिक्सरला आणि मग तशीच भाजी वगैरे बनवते. पण आपण जे काही मसाला थोडासा भाजून वगैरे बनवतो ना, त्याची एक टेस्ट वेगळीच असते. सो त्यामुळं मी आज मसाला भाजून करणार होते आणि याच्यामध्ये ना तुम्ही मगजबी किंवा मग काजू वगैरे असंही थोडंसं घालू शकता. मी बऱ्याच वेळा काजूही घालते, त्यानेही खूप छान ग्रेव्ही तयार होती आणि खूप छान टेस्ट लागते. तर इथे मी खडा मसाले काढून घेत होते आणि याच्यामध्ये हा डब्बा माझा स्पेशल खडा मसाल्यांचा आहे. याच्यामध्ये मी काही मसाले आणि खोबरं वगैरे असं ठेवते, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. जास्त म्हणजे बऱ्याच वेळा डब्बे वगैरे मग शोधायची गरज पडत नाही. सो त्यामुळे जे काही लवंग वगैरे किंवा काळी मिरी वगैरे ते माझे थोडेसे संपले होते. मग सगळे मी ते काय पॅकेट आहे ते खाली घेतलं आणि सगळं मग व्यवस्थित त्यातली थोडेसे जे काही आपले काळे मिरे आणि लवंग वगैरे आहे ते 1-2 काढून टाकल्या आणि छान मसाला इकडे भाजून घेत होते. थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण असं हे घ्यायचं आपल्याला, त्याची पेस्ट वगैरे करून घेऊ शकता. मी थोडंसं बारीक कट करून मग डायरेक्ट एकत्रच मिक्सरला बारीक करणार होते आणि वेळही वाचतो आणि पटापट सगळी आपली कामं होतात. नाहीतर बऱ्याच वेळा वेगवेगळे मसाले काढायला खूप जास्त वेळ जातो. त्यानंतर मग इकडे मी भाजी फोडणी घालत होते, कारण की पनीर हे घेऊन येणार होते. सो त्यामुळे बराचसा वेळ होता अजून. म्हटलं आपण थोडासा मसाला वगैरे परतून घेऊयात, जे काही ग्रेव्ही वगैरे आहे ती, आणि नंतर वरण मग बारीक चिरून जे काही पनीर आहे ते ॲड करणार होते. तुम्ही कशा पद्धतीने पनीर बनवता तेही मला कमेंट करून सांगा. सो नवीन काही रेसिपी असेल तर नक्कीच मी ट्राय करून बघेल आणि माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगत जा. आजपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा. सो आता सगळ्या ताईंच्या छान छान कमेंटही येतात, ते बघून खरंच खूप छान वाटतं. खाली व्हिडिओला ताईंची कमेंट आली, त्यांनाही मी रिप्लाय दिला आणि खरंच खूप छान वाटतं तुम्ही अशा काही कमेंट करता त्यावेळेस. आणि ह्या कमेंटमुळेच मला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवायला. सो असेच कमेंट करत राहा मला, मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहील. सो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो त्यानंतर मग इकडे मी
जी काही ग्रेव्ही बनवली होती ती छान इथे भाजून घेत होते आणि थोडंसं बटर होतं मग तेही मी ॲड केलं आणि नंतर मग बारीक चिरलेलं इकडे पनीर त्याच्यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर मग भाजी वगैरे टाकून झाली होती आणि कणिक 10-15 मिनटं मी भिजवू देते आणि चपात्या खूप जास्त सॉफ्ट होतात आणि छान फुगतात चपाती आणि बराच वेळ त्या सॉफ्ट राहत असतो. त्यामुळे कधीही आपण पीठ 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आणि खूप छान चपात्या होतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा. भेटूयात अशा छान व्हिडिओसोबत. बाय. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.